जय श्री गजानन माऊली. सर्वांचं स्वागत आहे रेखाज किचन ब्लॉगमध्ये. आपल्या चॅनलचं नाव बदललेलं आहे कारण रेखाज रेसिपी मराठी होतं पहिलं, तर त्याच्यावर फक्त रेसिपीज टाकायची मी. आणि आता बरेच दिवस झाले व्हिडिओ टाकलेला नव्हता, त्याच्यामुळे व्हिडिओ पण आजपासून आता टाकणार आहे. आणि चॅनलचं नाव सुद्धा चेंज केलेलं आहे. आता याच्यावर फक्त डिटेलमधल्या रेसिपीज नसणार आहे, तर ती रेसिपी म्हणजे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत असं डिटेलमधलं, की ज्या नवीन मुली आहे त्यांना सुद्धा अगदी करायला सहज आणि पटकन त्या करू शकतील, म्हणजे कोणत्याही प्रकारचं टेन्शन न घेता ह्या रेसिपी करतील. तर त्याच्यासाठीच चॅनलचं नाव पण चेंज केलं. आणि इथून पुढच्या ज्या रेसिपी आहे त्या पण पूर्णपणे डिटेलमधल्या होतील. आता काही ताईच्या कमेंट असतात की ताई खूप डिटेलमध्ये माहिती आहे आम्हाला, म्हणजे असं काही सांगायची आवश्यकता नाही. तर ह्या इथून पुढे ज्या रेसिपी आहेत पूर्णपणे नवीन मुली ज्या आहेत, नवीन लग्न झालेल्या किंवा नवीन त्यांना शिकायचं आहे, रूमवर काही त्यांना थोडीशी अशी जे सुविधा असतात, एक सिंगल रूम करून ज्या मुली राहतात तर सुविधा नसतात तिथे, मिक्सर वगैरे काहीच नसतं, तर अशा मुलींसाठी असणार आहे. नवीन ज्या मुली आहेत शिकण्यासाठी, तर त्याच्यामुळे डिटेलमधली जी माहिती आहे ती इथून पुढे असणार आहे. तर कारलं अगोदर स्वच्छ धुवून घेतलं. अगोदर धुवून घ्या तुम्ही, किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की खूप कडू होतं, बऱ्याच जणींच्या हातचं कारलं कडू होतं, काहीच्या हातचं होत नाही असं म्हणतात. तर जर असं वाटत असेल तुम्हाला की कडू होतं, तर थोडंसं त्याला मीठ लावून ठेवायचं. आणि कडू जर होत नसेल तर काही मीठ लावून ठेवायची सुद्धा आवश्यकता नाही. हे फक्त एखादी जी भाजी आहे ती, मुळातच समजा प्रकार असतात याच्यामध्ये पण, कारल्यामध्ये पण, तर एखादं कडू असतं, एखादं चांगलं असतं. या पद्धतीने केलं तरीही कडू होत नाही, आणि मीठ लावून ठेवलं तरीही कडू होत नाही. तर मी फक्त त्याचे मध्ये कट केले गोल, त्यातलं जे बी आहे ते पूर्णपणे काढून घेतलं, आणि भांड्यामध्ये तेल टाकून ते कारलं जे आहे ते त्याच्या बारीक फोडी करून टाकल्या, हळद टाकली आणि मीठ टाकलं. याला आता वाफवून घ्यायचं आहे चांगलं. तर या प्रोसिजरच्या अगोदर तुम्ही पाण्यामध्ये, समजा अगोदर मी धुवून घेतलं होतं चिरायच्या अगोदर, तुम्ही चिरल्यानंतर धुवून त्याला चिरल्यानंतर पाणी टाकून थोडंसं मीठ वगैरे टाकून ठेवू शकता. जर असं वाटत असेल की कडू होतं आपल्या हातचं, तर त्या पद्धतीचं करू शकता, किंवा या पद्धतीचं केलं तरीही चालतं, कडू होतच नाही कारलं. आणि तुरीची डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेतली. त्यानंतर त्या बाजूला तुरीच्या डाळीसाठी आंदण ठेवलेलं होतं, आणि इकडून कारलं आपलं वाफवणं सुद्धा चालू आहे. कमी गॅसवर आहे चालू, हे जास्त काही वेळ नाही लागत. आणि कारल्याचे बरेच प्रकार होतात, वेगवेगळे प्रकारचे कारल्याच्या भाज्या असणार आहेत चॅनलवर आपल्या, तर पूर्णपणे डिटेलमध्येच असणार आहे. आता डाळ पण अर्ध कच्ची शिजवायची, म्हणजे अशी अर्धी शिजलेली, अर्धवट शिजलेली, पूर्ण नाही. वरण जसं करतो आपण तसं नाही करायचं. तर थोडंसं असं हातावर घेऊन ती प्रेस झाल्यानंतर थोडी अशी नरम वाटते, तर तिथपर्यंत शिजवायची. खूप असं वरण झाल्यासारखं नाही शिजवायची. तर याच्यावर पण झाकण वगैरे ठेवून मंद गॅसवर डाळ पण शिजते, आणि इकडे जे कारलं आहे ते पण वाफवणं सुरू आहे. तर थोडंसं दबायला सुरुवात झाली ते, आणि अगदी थोडंसं कडक लागलं, त्याच्यामुळे आणखी 2-3 मिनिटं ठेवलं मी, आणि त्याच्यानंतर गॅस बंद केला. कारलं अगोदरच जे वाफवलं जातं ते म्हणजे शिजल्याच जातं ते. आणि आता जी डाळ आहे ती पण अर्ध कच्ची झालेली आहे. आणि आता श्रावण महिना चालू आहे, तर त्याच्यामुळे कांदा लसूण इथे काही वापरणार नाही. तर कढईमध्ये तेल टाकलं, त्याच्यामध्ये मोहरी आणि जे घरी केलेले मसाले आहे मी तेच वापरते, विकतचे मसाले शक्यतोवर नसतातच माझ्याकडे. तर जिरे टाकले, तेल चांगलं गरम झाल्यानंतर लाल मिरची पावडर, आणि घरी केलेले 2 प्रकारचे मसाले, गरम मसाले आहे. गरम मसाले करताना पण कांदा लसूणचा वापर काही करत नसते. शेंगदाण्याचा कूट,
मिक्स करायचं चांगलं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं, म्हणजे जो मसाला आहे तो चांगला शिजला जातो. आता याचं जे तेल आहे असं वर यायला लागलं की मसाला शिजला जातो. त्यानंतर मसाल्यामध्येच कोथिंबीर टाकायची, ती पण छान लागते. वरून पण टाकायची थोडीशी आणि मसाल्यामध्ये पण टाकायची. गॅस कमी केला. शक्यतो मसाला जो तळायचा आहे तर कमी गॅसवरच करायचा, ठसका उठत नाही. आणि एकदम फुल गॅसवर तेल जर गरम केलं आणि त्याच्यामध्ये जर लाल मिरची पावडर किंवा आपण काही टाकलं तर खूप घरामध्ये ठसका होतो. तर केव्हा पण भाजी करताना, फोडणी देताना काही करायचं असलं भाजीच्या विषयी तर कमी गॅसवरच करायचं. चवीला पण चांगलं होतं आणि घरामध्ये जो ठसका तयार होतो तो पण नाही होत. त्यानंतर कारलं टाकायचं. मिक्स करायचं आणि जी तुरीची डाळ शिजवून ठेवलेली आहे, मी मध्ये मध्ये गॅस कमी जास्त करताना दिसत असेल तुम्हाला, तर खिडकी अगदी जवळच आहे आणि त्या खिडकीतून खूप हवा येते. तर बऱ्याच वेळा गॅस हवा जर आली तर थोडासा खूप कमी होऊन जातो. तर त्याच्यामुळे थोडा कमी जास्त करावा लागतो मला. तुरीची डाळ टाकायची आणि पाणी खूप पातळ नाही करायचा रस्सा याचा, तर अगदी थोडासाच रस्सा करायचा. आता एक उकळी आली की भाजी तयार. चवीप्रमाणे मीठ टाकायचं. वरून कोथिंबीर टाकू शकता तुम्ही, नाही किंवा नाही टाकली तरीही चालते. छान उकळी आली. या पद्धतीने भाजी एकदा करून पहा, कडू अजिबात होत नाही, खूप छान लागते. ज्यांना आवडत नाही कारलं ते पण खातात. तर हा व्हिडिओ कंप्लीट झाला. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि यातून पुढे आता रोज व्हिडिओ येतील.